सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगः तां धर्मचरण शंभो प्रणमामि परां शिवम्। प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून वीरशैव धर्म संस्थापनाचार्यवर्य जगदादी जगद्गुरु रेणुकादी पंच आचार्यांना स्मरण करत बसवादी प्रमथगण मन्मथादी शिवसंतगणांना देखील स्मरण करू, जगातील समस्त दार्शनिकांना देखील स्मरण करू, या भागाचे क्षेत्रनाथ शिखर सिद्धेश्वर भगवनले देखील प्रणाम करू। परम पवित्र असे श्रावण मासानिमित्त चालू असलेले पूजा तपोनुष्ठान शिवपाठ प्रवचनाचा आजचा दुसरा दिवसाच्या सत्रामध्ये सायंकाळी उपस्थित असलेले तपोनुष्ठान कमिटीचे सर्व पदाधिकारी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व समस्त पदाधिकारी, सर्व पंचकृषीतून आलेले भजनी मंडळ, गायक वादक, उपस्थित भाविक सद्भक्तगण, माता भगिनी, नवतरुण, गेल्या 2 दिवसापासून या श्रावण मासाच्या निमित्त साधून ज्ञानार्जनाचा हा कार्यक्रम सातत्याने अव्याहतपणे चालू आहे। कालच्या सत्रामध्ये आम्ही पूजा तपानुष्ठानाच्या माध्यमातून माणूस पुण्य कसं कमवून घेतो आणि त्या पुण्याच्या बळावर जन्म मरणाचा फेरा कसं चुकतो असे चिंतन केले होते। आज वीरशैव लिंगायतांचे धर्मग्रंथ श्री सिद्धांत शिखामणी तो ग्रंथावरही सुद्धा थोडाफार चिंतन करू। या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक धर्म होऊन गेले। भारतीय संस्कृती आम्ही घेतलं हे आजचा किंवा 100 वर्षाचा असं म्हणता येणार नाही, कारण हा वीरशैव लिंगायत परंपराचे बरोबरही सुद्धा या भारत पर्वामध्ये हजारो वर्षापासून धर्माचा प्रवाह अव्याहतपणे चालू आहे। ख्रिस्त शक असं म्हणता येणारच नाही। ख्रिस्त शक ते आपल्यासाठी झालं, ख्रिस्त पूर्वही सुद्धा म्हणजे गेले 5000 वर्षापूर्वीही सुद्धा धर्म होतं, आजही आहे, उद्या सुद्धा राहणार आहे, म्हणून त्याला धर्म म्हटलं जातं। धर्म म्हणजे काय? अनेक लोकांना माहिती धर्म आम्ही असा विचार करतो। धर्म म्हणजे द्रु शब्दातून धर्म असं निर्माण झालं। द्रु म्हणजे काय? धार येते इति धर्म। जे कोणी माणूस धारण करतो, जे काही माणूस आचार विचारांना ते आपल्या जीवनामध्ये अंमलात आणतो, अंगीकारतो, त्याला धर्म म्हटलं जातं। धर्माचं स्पष्ट वाक्य म्हणजे धारण करणे। मी काय धारण केलं? पहा, भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून हा धर्म चालूच आहे। विचार केलं, या पृथ्वी जन्मण्याची अगोदर एक शक्ती होतं, त्याला आम्ही शिव म्हणतो। पृथ्वी उगमाला आलेलं नव्हतं, या चराचर जगातलं एकही जीव जन्माला आलेलं नव्हतं, त्या वेळामध्ये होतं, तो म्हणजे त्याला आम्ही शिव असं म्हटलं जातं। त्याला विज्ञानी सायंटिस्ट लोक त्याला एक ऊर्जा म्हणतात, फक्त त्यांच्या भाषेने ते ऊर्जा आहे, त्याला मी पॉझिटिव्ह एनर्जी म्हटलं। तो होतं असा हजारो वर्षापासून, तो आजही सुद्धा आहे, कालही होतं, उद्या सुद्धा राहणारा जे काही शक्ती आहे, त्या शक्तीचं वर अनेक लोकांनी चिंतन केलं, अनेक लोकांनी आपले मत मांडलं। तो आपला हा भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही विचार करायचं म्हटलं तर ह्या धर्मावर चिंतन करणाऱ्याला मी दृष्टार असं म्हणतो। दृष्टार म्हणजे काय? पाहिलेलं।
मग ह्या भारतीय संस्कृतीमधलं जे काही ज्ञान भांडार आहे तो साक्षात शंभू महादेवाकडून पृथ्वीवर आलेले आहे. तो आगम निगमातलं जे काही ज्ञान आहे तो ज्ञान भांडार तो कशामध्ये आम्हाला पाहायला मिळतो तर तो वेद, आगम, निगम, उपनिषद, ब्राह्मणक, अरण्यक तेवढंच नव्हे तर या कलियुगामध्येही सुद्धा आम्ही विचार केला तर तो फार आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जे काही दार्शनिक आम्ही म्हटलं तसं अनेक दर्शनी जे काही ऋषीमुनी होऊन गेले त्यांनी मात्र ह्या भगवंताचं जे काही आहे तो अध्ययन करून मिळवलेला नाही. तो सदा ध्यानस्थ राहिले आणि त्यांना दृष्टेला म्हणजे त्यांना दर्शनाला आला तो ज्ञान त्यांनी काय केले एकमेकाकडून त्यांनी पास करत आले. आज आपण विचार केला तुम्हाला समजावं असा विचार करून तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्ञान आम्हाला आज कुठून मिळते हो? पुस्तकातून. एखादा आम्ही वाचन केलं तर त्या वाचनातून ज्ञान मिळतो आणि शिक्षकाकडून काही ज्ञान मिळतो आणि प्रवचनातून ज्ञान मिळतो. परंतु हजारो वर्षापूर्वी काही सुविधा नसतानाही सुद्धा कधी पेन नव्हतं, त्यावेळामध्ये पेपर नव्हता, पण हा ज्ञान अव्याहतपणे आजपर्यंत कसं आलं तर तो ज्ञान ऋषी मुनीने काय केले जवळ बसून त्याने सातत्याने सांगत आले. बसून सर्व शिष्यांना ऋषी मुनी योगी साधना ऋषी मुनी योगी साधना ऋषी मुनी योगी साधना ऋषी मुनी योगी साधना म्हणजेच आपल्या ऋषीमुनींनी काय केले साधना केली सिद्धीला आले. म्हणजे ह्या भारत देशाचा आम्ही इतिहास आम्ही पाहिलं तर ह्या जगामध्ये कुठलंही संस्कृती उगमाला आलेलं नव्हतं. म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमधलं एकही संस्कृती उगमाला आले नव्हतं. तो ग्रीस असेल किंवा अनेक तुम्ही उदाहरण घेतलं पाश्चात्य संस्कृती उगमाला आलेलं नव्हतं. त्या वेळामध्ये आपला हा भारतीय संस्कृतीमध्ये धर्माचं क्षेत्र एवढं अव्याहतपणे खूप मोठं चालू होतं. त्याला एक उदाहरण सांगायचं म्हणजे 5000 वर्षापूर्वीचं हडप्पा मोंजदाडो इतिहास आम्ही काढलं. 5000 वर्षापूर्वीच आजचा नाही. मग त्या वेळामध्ये सुद्धा त्या वेळातलं आपलं भारत देशामध्ये म्हणजे लक्षात घ्या जगामध्ये कुठेही माणूस माणसासारखं वागायला तयार नव्हता. किंवा असंही म्हणता येतो माणूस पण स्वतःला ओळखच नव्हता. संस्कृती फार लांब राहिला कारण माणूस त्या पाश्चात्य राष्ट्रांमध्ये उगमाला आलेलं नव्हतं. संस्कृती नव्हती. त्या वेळामध्ये आपल्या ह्या भारत देशात 5000 वर्षापूर्वी हडप्पा मोंजदाडो संस्कृती त्याला मी शिवसंस्कृती म्हणतो. तो शिवसंस्कृती मात्र एवढं सुंदर तयार झालं होतं. त्या वेळातला व्यापार, त्या वेळातला संस्कृती, धार्मिक क्षेत्र, त्या वेळातलं मंदिराची रचना 5000 वर्षापूर्वी आपली पूर्वजांनी केले होते. म्हणजे ह्या शिवसंस्कृती आजपासून नव्हे 5000 वर्षापासून चालू असलेली आहे. म्हणजे एवढा व्याहतपणे चालू असलेल्या संस्कृतीतला एक भाग म्हणून आज आम्ही तुम्ही सगळेजण पाहायला मिळतो. म्हणून भाविको लक्षात घ्या. मग एवढा अव्याहतपणे चालणाऱ्या संस्कृतीमध्ये आपण काय केलं बघा. भारताचं एवढं उज्ज्वल भविष्य असतानाही सुद्धा
हल्लीकडे आम्ही काळामध्ये काय केलं, आम्ही आपलं सर्व विसरून चाललेलो आहोत. म्हणूनच आपल्याला आता प्रसंग असा वेळ येतो की माणसाला सांगावं लागतो, काय म्हणून, दीक्षा घ्या, गुरु करून घ्या, माणसासारखा वागा. म्हणजे हे आज परिस्थिती का आली आम्हाला लक्षात घ्या. आज परिस्थिती का आलं म्हणजे आम्ही काय केलो, पाश्चात्यामध्ये वाहून गेलो. म्हणजे विचार करा, या कलियुगामध्ये विचार केला तर आम्ही काय केलं, प्रति 50-100 वर्षाच्या नंतर आपण काय केलं, आपली भारत देश अनेक लोकांचं याच्यामध्ये आलं. त्याच्यामध्ये एका काळामध्ये आपल्याला तर फक्त 12व्या शतकाच माहिती आहे. कारण संत ज्ञानेश्वर झाला, अनेक संत, अनेक आपले महात्मा बसवेश्वर सारखांचे इतिहास फक्त 12व्या शतकच आम्हाला माहिती आहे. 11व्या-12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर मध्ये आपले महाराष्ट्रामध्ये जन्माला आले आणि कर्नाटकमध्ये महात्मा बसवेश्वर जन्माला आले, त्यावेळेपासूनच आम्हाला माहिती. परंतु त्याच्यापेक्षाही अगोदर म्हणजे ख्रिस्त जन्मण्याच्या अगोदर आपली हा भारत देशामध्ये एक संस्कृती चालत होता. त्या संस्कृतीचा पाय आम्ही तुम्ही सगळेजण फक्त काय केले, या संत महात्म्यांनी मात्र जन्माला आले आणि सांगितले, बाबा रे हे आपलं मूळ आहे, या पद्धतीने मी चालला पाहिजे म्हणायचे विचार आपले संत महात्म्यांनी सांगितलेले. म्हणून अशी चालत असताना प्रत्येक जणही सुद्धा आज अनेक विचार सगळ्यांच्या मनात येतो. मग आपण नेमका काय वाचला पाहिजे, काय नेमकं ज्ञान घेतलं पाहिजे. मग 4 वेद आहे, बरोबर आहे, 4 वेद आहे. वेदाचे ज्ञान कुठे मिळते, आज पुस्तकामध्येच मिळते. आणि एखादा असे पूजा चालत असताना मंत्राच्या माध्यमातून 4 वेदाचे नाव माहिती आहे का, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्वण वेद, सामवेद. 4 वेदामध्ये काय काय आहे, संहिता आहे. किती श्लोक आहे, 7000 श्लोक आहे. मग प्रत्येक वेदामध्ये एक वेदामध्ये काय सांगितलेले आहे, भगवंताकडे जाण्याकरिता भगवंताचं नाम कसं घेतलं पाहिजे त्याची उच्चार म्हणजे वेदामध्ये आलं. मग त्याचंच एक उदाहरण आम्ही काय करतो, या श्रावण महिन्यामध्ये महादेवाला रुद्राभिषेक करतो. महादेवाला अभिषेक करतो ना, मग अभिषेक करत असताना तुम्ही गेलं, सकाळी रोज सिद्धेश्वराचे आम्ही अभिषेक करतो. तुम्ही जाऊन हात जोडून बसतो, आपले स्वामी सूत्र देते तुमच्या हातामध्ये आणि त्यांनी सुरू करतात. मग त्यांनी मंत्र म्हणत असताना तुम्हाला काही लक्षात येते का, तुम्ही काय म्हणतो, काही म्हणू दे, आम्हाला काय देणं घेणं, जय म्हणले की जय, कारण आपल्याला ते माहीतच नाही. मग नेमका वेदामधला कृष्ण यजुर्वेद मधला एक भाग म्हणजे आपले हा रुद्र आहे. श्री रुद्र म्हणजे कृष्ण यजुर्वेद मधला एक भाग, एक संहितामध्ये या भगवंताचा महादेवाचं गुणगान करायचं आहे. तो नमक आणि चमक आहे. 11 नमक आणि 11 चमक. नमक म्हणजे काय, नमन करणे. सुरुवातीपासून आम्ही काय म्हणतो, 11 नमकामध्ये देवाची स्तुती करतो. नमस्ते म्हणजे देवाला म्हणायचं, नमस्कार, नमस्ते अस्तु भगवान विश्वेश्वराय. देवाचं मी स्मरण करतो, देवा तू महान आहे, देवा तू सर्वस्व आहे, देवा तू सर्व शक्तिमान आहे. म्हणून 11 नमकामध्ये आम्ही काय करतो, देवाचं फार मोठ्या स्वरूपामध्ये, म्हणजे तुम्हाला कळणार नाही, पण एक अध्यायाचं मी विश्लेषण करायला सुरुवात केलं तर तुम्हालाही वाटतो खरंच रुद्राभिषेक मध्ये देवाची एवढा गुणगान करतो का. आणि एखादा आपला सकाळी तुम्ही पाहत असेल महापूजेमध्ये आपली मुलं मंत्र म्हणत असताना तुम्हाला मंत्रमुग्ध होऊन जातो, शांत बसून राहतो. काय स्वरयुक्त म्हणतात, स्वरयुक्त मंत्र म्हणत असताना, त्या स्वरयुक्त म्हणत असताना देवापर्यंत हा मंत्र जातो का, तर देवाचं नाम स्वरयुक्त घेतले जातो. म्हणजे पहा, आज संगीतामध्ये शिवपाठ खेळला तुम्ही, कुठले राग माहित होते का तुम्हाला, आपले आरळीकरला माहिती आहे कुठले राग आहे माहिती आहे. मग आपली महाराजाला माहिती आहे तबल्यामध्ये कुठली ताल वाजू लागली, बाकी लोकांना काय माहिती आहे का. तरी सुद्धा तुम्ही काय करतो, मस्त पावलं खेळतो, न कळा तुमच्या हाताने टाळ्या वाजवते. म्हणजे संगीत तुमची आत्म्याला भेटतो. कळत नाही, राग माहिती नाही, ताळ माहिती नाही, काहीच माहिती नाही, परंतु आत्म्याला भेटलं, बसल्या जागे माणूस ढोलत राहतो. म्हणजे संगीत मध्ये एवढा मोठा ताकद आहे ना, तेवढाच प्रमाणे मंत्रामध्येही सुद्धा ताकद आहे. तो देवाला आव्हान करायचं. म्हणून ते 11 नमक मध्ये काय करतो आम्ही, देवाला देवाची स्तुती करत जातो.
देवाचं गुणगान करतो, देवाचं वर्णन करतो, देवाचं रूप, देवाचं वस्त्र, देवासोबत राहणारा पार्वती मातेचा सगळ्यांचाच त्या कैलास पर्वतात सगळ्यांचं वर्णन येते 11 नमक मध्ये. मग थोडं वर्णन ऐकल्यानंतर आणि नंतर तुमचा नंबर येतो चमक, चमे म्हणजे मला पाहिजे. 11 वेळ काय करतो? देवाचे गुणगान करतो. नंतर 11 वेळ काय मागतो? देवा मला सुख दे, देवा मला शांती दे, देवा मला ऐश्वर्य दे, देवा मला जे काही तुमच्या मनातली इच्छा आहे ते सगळं 11 चमक मध्ये सांगून टाकलेलं आहे बरं. 11 चमक तुम्ही काढलं एक मध्ये काय सांगतात? प्रत्येक मध्ये वर्णन येतो. असं सांगितलं जाते की लक्ष्मी दे, ऐश्वर्य दे, संपत्ती दे, विष्णुपद दे, ब्रह्मपद दे, म्हणजे एक नाही सर्वस्व मागून जाते तुम्ही. मग त्यावेळामध्ये दोन्ही नमक चमक झाल्यानंतर पुरुष सुट्टमध्येही सुद्धा परत एकदा त्या भगवंताचं, पुरुष म्हणजे या जगाचं मालक, त्याचं वर्णन करून आम्ही अभिषेक संपवतो. म्हणजे त्या रुद्राभिषेक करणंही सुद्धा काय झालं? वेदामधलंच एक भाग आहे. मग ते आम्ही करत असताना आम्हाला आजही काही माहिती नाही. मग त्यासाठी एका काळामध्ये काय होतं? पद्धती बदललेली होते. कुठल्या पद्धती? शिक्षण पद्धती. आज शिक्षणामध्ये काय चालू आहे? शिक्षणावर आम्ही काय बोलू नाही. स्पष्ट एका शब्दामध्ये सांगायचं म्हणजे शिक्षण हे फक्त पोट भरण्याकरिता आहे. मान्य आहे का सगळ्यांना? शिक्षण पोट भरण्याकरिता आहे. शिकायचं, कुठं तर जाऊन नोकर राहायचं. बरोबर आहे ना? आता तुम्ही त्याला काय म्हणतो? आम्ही जॉब करतो ना. बरोबर, त्याला आम्ही नाव ठेवलं, आम्ही जॉब करतो. कुठं? पुण्याला आहे. मग पॅकेज आहे म्हणतो. किती? 10 लाखची पॅकेज. अरे व तुम्ही जॉब करतो, पॅकेज आहे, शेवटी तुम्ही नोकरच हो ना. शिक्षण तुम्हाला काय करू लागलेले आहेत? नोकर करू लागलेले. परंतु जुन्या काळातलं जे काही आपले वेदातलं शिक्षण होतं, गुरुकुलातलं शिक्षण होतं, तो स्वावलंबी करत होता. माणसाला स्वतःच पायावर तो उभा राहत होता. कुणासमोर जाऊन तो हात पसरत नव्हता. म्हणून त्या गुरुकुल पद्धतीचं शिक्षण आज काळामध्ये ते नाहीसं झालेले आहे. म्हणून त्या शिक्षण पद्धती परत आपल्याकडे यायचं असेल तर काय करावं लागतं? प्रत्येक मठा मंदिरामध्ये आपल्याला गुरुकुल सुरू करावं लागतं. म्हणून या वेद जे काही आहे, म्हणजे 4 वेदामध्ये काय झालंय? देवाचे वर्णन. म्हणजे ऋग्वेदमध्ये, यजुर्वेदमध्ये, अथर्वण वेदामध्ये आणि शेवटी सामवेदामध्ये म्हणजे गायनाचं वेद. म्हणजे 4ही वेदामध्ये सुद्धा आपल्याला अगाध असं ज्ञान भांडार आहे. आणि उपनिषद मध्ये मात्र या आत्म परमात्माकडे कसं जाता येईल, म्हणजे ह्या जन्माचं कारण काय, का आम्ही जन्माला आलो, या जन्माचं मुख्य कारण उपनिषद मध्येही सुद्धा सांगितलेले आहे. मग अशी ह्या वेद, उपनिषद, ब्राह्मणक, अरण्यक आणि ह्या सर्व सांगत असताना काळानुरूप काय झालं? काही लोप झालं, काही राहून गेलं. आणि काळानुरूप काही सिद्धांत उगमाला आले. त्याला मी द्वैत सिद्धांत म्हटलं, अद्वैत सिद्धांत, शक्ती विशिष्ट अद्वैत सिद्धांत. मग ह्या सर्व सिद्धांत मांडणारे जे की रामानुजाचार्य आहे, शंकराचार्य आहे, रेणुकाचार्य आहे, या सर्व आचार्यांनी परत एकदा ह्या सामान्य लोकांना समजावा त्या पद्धतीने सिद्धांत मांडण्याचे प्रयत्न केले. द्वैत म्हणजे 2, तू वेगळा आणि मी वेगळा, भगवंत वेगळं, मी वेगळं, हे 2 भाव सांगणारा. म्हणजे आज सहज या विचार करतो, मी आणि देवामध्ये फरक आहे का नाही? तुम्हाला वाटतं ना, मी सामान्य माणूस, देव फार मोठा आहे, देव कुठे, मी कुठं. मग तेच एखादा पुढे द्वैत सिद्धांत मध्ये काय सांगतात? 2. अद्वैत मध्ये काय सांगतात? नाही, तूच देव आहे. द्वैत म्हणजे 2. द्वैत द्वैत बाबा द्वैत द्वैत बाबा द्वैत द्वैत बाबा द्वैत द्वैत बाबा
अद्वैत कधी मावळते? संतांनी प्रमाण सांगितलं. जे काही सिद्धांत चालू होते त्या सिद्धांताला पूरक म्हणून 11व्या आणि 12व्या शतकामध्ये संतांचे आणि शरणांचे उगम झाले आणि त्यांनी सुद्धा तेच ज्ञान म्हणजे आगमातलं वेदातलं ज्ञान काय केले, सामान्य माणसापर्यंत आणण्यासाठी त्यांनी अभंग निर्माण केले आणि शरणाने वचनाचे निर्माण केले. मग त्या माध्यमातून काय झालं, प्रत्येकापर्यंत ज्ञान येण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि शेवटी सगळ्यांचे उद्देश एकच होता. लक्षात घ्या, द्वैत असेल, अद्वैत असेल, शक्ती विशेष अद्वैत असेल, सगळ्यांचे मत काय शेवटी एकच आहे, त्या भगवंताकडे जायचं आहे. अनेक नद्या आहेत, नद्या अनेक आहेत, परंतु शेवटी समुद्रामध्ये जावं लागतं. मार्ग वेगळा वेगळा असेल, मार्ग फार वेगळा आहे, वेगळ्या वेगळ्या मार्गाने गेलं तरी सुद्धा शेवटी समुद्राला पोहोचावं लागतो. तसं अनेक संत, अनेक महात्मे, अनेक आचार्याने आले, वेगळे वेगळे मत म्हटले तरी सुद्धा शेवटी काय सांगितलं, त्या भगवंताकडे जाण्याकरिता, तो भगवंतामध्ये गेल्यानंतर तिथं ऐक्य रूप, तिथं एक झाल्यानंतर काही शिल्लक राहणार नाही. त्या होण्याकरिता आम्हाला काय करावं लागतो, प्रत्येकांचे विचार आम्हाला समजून घ्यावा लागतो. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं, तर ह्या अनुष्ठानाच्या माध्यमातून त्या 21 दिवसामध्ये अनेक विचार ऐकत ऐकत या वीरशैव परंपरेमधलंही सुद्धा जे काही श्री सिद्धांत शिखामणी धर्मग्रंथ आहे त्या धर्मग्रंथावरही सुद्धा चिंतन करूया. कारण अनेकांनी त्यांचे त्यांचे विचार मांडले, प्रत्येकानं वाटलं असं आहे तसं आहे, प्रत्येकांचं असेल वेगळा वेगळा, परंतु शेवटी मात्र तिकडं जायचं असेल तर आम्हाला एक मार्ग पकडावा लागतो. नाहीतर कसं होतो, माळावर तर यायचं आहे, माळावर तर यायचं आहे, बिलोलीपर्यंत आलं, कोणी सांगितले कुंडलवाडीवरून जा, कुंडलवाडीला गेलं, मग तिथं सांगितलं अजून नाही सावळेवरून या, मग कुठून जाणार, परत सावळेवरून, बिलोलीवरून सावळीला यायचं, सावळी आल्यानंतर कोणी सांगितलं आरळीवरून या, मग परत आरळीवरून गेल्यानंतर परत सावळीला यायचं. म्हणजे काय होतो, अनेक लोकांचे ऐकत गेल्यानंतर मार्ग भडकत जातो. म्हणून काय केलं पाहिजे, या भारतीय संस्कृतीमध्ये चालणारे मुख्य प्रवाह दोन आहे, लक्षात घ्या, मुख्य प्रवाह दोन आहे. मुख्याने आम्ही पाहिलं तर ह्या सध्या भारत देशामध्ये दोन प्रवाह चालू आहे, एक वैष्णव आणि एक शैवांचा. कारण ह्या सगळ्यांची मतं शेवटी त्या दोनच प्रवाहावर चालतात. शंकराचार्य असेल किंवा रेणुकाचार्य असेल, त्यांनी शिव आणि वैष्णव ह्या दोघांची विचारावर चाललं. म्हणून ज्या दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये दोघांनीही सुद्धा वैष्णव परंपरा आणि शैव परंपरा मी पाहिला तर विष्णूंना आपल्या महाराष्ट्रामध्ये विठुरायाच्या रूपामध्ये आम्ही स्मरण पूजन करतो. शेवटी तो विष्णूचाच अवतार आहे. आणि आम्ही तमिळनाडू त्या भागामध्ये गेलं, पद्मनाभ त्या नावाला, शेवटी तो अवतार विष्णूचाच आहे. मग जगामध्ये चालणारा दोन प्रवाह, आपली भारत देशामधला दोन प्रवाह, एक वैष्णवांचा आणि एक शैवांचा. मग वैष्णवांचा प्रवाहात बघत असताना त्यांचंही काही मांडलं, शेवटी ती कुठं जाणार आहेत, वारकरी संप्रदायामध्ये आहे ना, वारकरी संप्रदायामध्ये मत आहे, शेवटी काय म्हणतो, सकल देवतांचं देव म्हणजे सकल इष्ट देवतांचं म्हणजे त्याला सिद्धेश्वर असं म्हटलेलं. म्हणजे सिद्ध ईश्वरात, ईश्वर म्हटलं, परमात्मा म्हटलं तर तो एकच आहे. आमच्यासाठी आम्ही नाव वेगळं वेगळं ठेवलं आपल्यासाठी, कारण सोपं झालं पाहिजे ना. कारण आपल्याला सोपं होण्याकरिता दोन मार्ग पाहिजेच, एक जाण्यासाठी एक येण्यासाठी.
परंतु इथं मात्र अध्यात्मामध्ये भगवंताकडे जाण्यासाठी प्रामुख्याने दोनच मार्ग आहे. एकतर वैष्णवाचा मार्ग पकडावा, नाहीतर शैवाचा मार्ग पकडावा. आपला या दक्षिण भारतामध्ये झालंय. उत्तर भारतामध्ये काय चालू आहे? विष्णू भगवानलाच राम आणि कृष्णाच्या रूपामध्ये आम्ही भजन पूजन करायचं. त्यातल्या भागवत कथाच्या माध्यमातून सध्यामध्ये तर ते फार गजू लागले. सध्या काय चालू आहे? भागवताच्या माध्यमातून कृष्ण अवतार, राम अवतार म्हणजे शेवटी विष्णूच आहे. म्हणजे भक्तांनी विष्णूचं भजन करून कसं मुक्त झाले. शेवटी भक्तीचा मार्ग आहे. दोन असेल मार्ग तो भक्तीचाच आहे. देव आपल्यासाठी दोन असेल. आई आणि मावशी वेगळंच आहेत, मान्य करावंच लागतं. आई मावशी आहे, परंतु मावशी आणि आईमध्ये भेद करायला नको. ते आपल्या संस्कृती सांगतं. म्हणून वैष्णव परंपरामध्ये काय झालं? त्यांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये माळ घातले आणि काही लोक जनवार घातले, म्हणजे त्याला मी जाणीव असं म्हणतो. मग प्रत्येक जण विचार करा, त्यांचं उपासनाचं पद्धती झालं ते. मग शिव परंपरामध्ये काय केलं? इष्टलिंग दिले, इष्टलिंग धारण करायला दिले. तो स्थावरलिंग आणि इष्टलिंग. मग शेवटी आम्ही विचार केला, दोन प्रवाह असेल तरी सुद्धा जाण्याचा जे काही भक्त आहे तो भक्त समजून घेतला पाहिजे. देवामध्ये अजिबात भेद करता कामा नये. एक दृष्टांत सांगायचं म्हणजे एक भक्त होता. अशी भक्त होता, एवढा कट्टर होता तो, शिवाचं नाव सुद्धा ऐकायला ते फार त्रास होत होता त्याला. कोणी तर बाजूला बसून शिव म्हटलं, कान बंद करून राहावं. कोणी बसलं, शिवशिव म्हणला, तू कान बंद कर. का? नाही, माझा देव विष्णू आहे म्हणून तो फक्त विष्णू देवाचं स्मरण करत होता. मग चालता चालता महादेवाचं मंदिर दिसलं, डोळ्या बंद करून बाजूला जावं. मग एवढा कट्टर भक्त होतं. मग एक दिवस तो प्रवासाला गेला, यात्राला गेला. यात्रेला जाणार तरी काय सांगून घेऊन जातात का तुम्हाला? यात्रेला तुम्ही गेलं, 12 ज्योतिर्लिंग म्हणून तुम्हाला घेऊन गेलं, 4 धाम 12 ज्योतिर्लिंग घेऊन गेलं, तर फक्त काय ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला होतात का? ते सगळे देवाचं ते दर्शन होतं. मग शेवटी ह्या भक्ताला अशी एक प्रसंग आला, हरिहरेश्वर मंदिरामध्ये जाऊन बसावं लागलं. सगळेजण पूजा करू लागले. हरिहरेश्वर दोघांचे एकच रूप आहे. मग पाहिलं, त्याला म्हणलं, आता तर मला पूजा करायचं आहे. मग काय केलं पाहिजे? मग मी महादेवाचं पूजा करणार नाही. म्हणून काय करायचं? पाणी टाकणार. सांगायचं मी महादेवाला पाणी नाही टाकणार, म्हणून तो एका बाजूलाच टाकायचा. मग त्याचे जे काही उपचार आहे देवाचा, फूल, बेल, गंध, पुष्प, हार, नैवेद्य सगळं त्याला कुणाला करू लागलं? विष्णू देवालाच करू लागलं. मनात काय म्हणू लागलं? हे महादेवाला नाही, हे महादेवाला नाही, हे महादेवाला जाणार नाही, हे महादेवाला जाणार नाही. मनात मनात म्हणत पूजा केला, आरती केलं. आरती करून 2 मिनिटं ध्यान केलं, महादेव प्राप्त, महादेवाची उपस्थिती आली. महादेव प्रसन्न झाले. त्याला डोळ्या उडून बघते तर काय, देवा तुम्ही कोण म्हटलंय? मी एवढं महादेव आहे. अरे शिवशिव म्हटलं. तुम्ही का आलो? मी तर तुमची नावच घेतलं नाही, मी तर माझ्या देवाची पूजा केलो. मग तेव्हा सांगितलं त्यांना, महादेवाने स्पष्ट सांगतायत, अरे वेड्या, तू करत असेल विष्णू मूर्तीचं पूजन, परंतु मधून नाव कुणाचं घेत होतास तू? मी महादेवाला वाहणारा नाही, मी महादेवाला बेल चढणारा नाही, मी महादेवाला पाणी टाकणार नाही, मी महादेवाला, तू महादेव महादेव म्हणून माझं नाव घेतलं तर मीच येणार ना म्हटलं. सांगायचं तात्पर्य, तुम्ही नाही म्हटले तरी शेवटी तिथं जावं लागतो. म्हणून विष्णू आणि शिव मध्ये मला तर वाटतं आजपर्यंत कुठलंही असं घटना कुठल्याही पुराणामध्ये मला तर पाहायला भेटलं नाही. युद्ध झालेत, विष्णूचं महादेवचे युद्ध झाले म्हणून कुठं तर ऐकलं का पोथीमध्ये? कुठली तर काशीखंडामध्ये काहीतरी युद्धाचं आले का? कोणतं ऐकले का? युद्ध झाले असेल तर राक्षसांचं आणि देवाचं झाले. आणि बघा, लक्षात घ्या, महादेव अडचणीत असताना महादेव विष पेले होते, तर त्यावेळामध्ये महादेवाला काय वाटलं? माझा हृदयामध्ये विष्णू भगवान आहेत, त्याला काय व्हायला नको, म्हणून तो विष महादेव कंठामध्ये ठेवून घेतला, तो नीलकंठ झाले. आपली देवाला, महादेवाला काय वाटत होतं? माझा देवापर्यंत विष जायला नको, माझा हृदयामध्ये देव आहे, विष्णू भगवान आहे, म्हणून कंठामध्ये विष ठेवून घेतलं.
त्याचप्रमाणे रामायणामध्ये मात्र श्रीलंकामध्ये जात असताना, लंक्यामध्ये जात असताना राम कोणाची पूजा केलं? सगळ्यांना माहित आहे, महादेवाचं पूजा केलं. महादेवाचं पूजा कसं केलं? राम रामेश्वर हरे सामी, राम रामेश्वर हरे सामी रे. राम रामेश्वर हरे सामी रे, राम रामेश्वर हरे सामी रे. रामेश्वराने स्थापिले. म्हणजे पहा, युद्ध करायला तर जायचं आहे, स्वतः भगवान आहे ना. राम म्हणजे साक्षात विष्णूचा अवतार आहे. परंतु शेवटी लंकेला जाऊन शिवभक्त होता ना रावण. रावणाला मारायचं असेल, युद्ध करायचं असेल तर पहिल्यांदा राम काय केले? भगवंताचं, रामेश्वराचं म्हणजे साक्षात महादेवाचं पूजा केलं आणि महादेवाचं साक्षात्कार करून घेऊन इथे. मग महादेवाचं साक्षात्कार करून घेण्यासाठी त्याला 1000 कमळाचं फुल व्हावं लागलं. 1000 कमळाचे फुल लक्षात घ्या. त्याच्यामध्ये महादेवाने सुद्धा देवाचं परीक्षा पाहिलं रामाचं. आणि शेवटी एक फळ म्हणजे एक फूल कमी पडलं, कमळाचं एक फूल कमी पडलं. शेवटी म्हटलं माझं पूजाला बंद होते, मग काय करायचं? शेवटी रामाने विचार केला, माझा नेत्र कमळ आहे म्हणून स्वतःची डोळ्या काढून देवावर वाहिलं. म्हणजे पहा, एकमेकावर किती मोठं भक्ती आहे. मग अशी देवाने, विष्णू आणि महादेवाने एवढं एकमेकाबद्दल एवढं आपुलकी, एवढं प्रेम, एवढा श्रद्धा दोघांबद्दल एवढा असतानाही सुद्धा. अजून एक तुम्हाला सांगायचं म्हणजे दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा आलेला आहे. अनेक लोक दुर्गा सप्तशती पाठ करत असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आलेली आहे. तर त्या भगवती मातेचं कृपा झाल्यानंतर ब्रह्मदेवाने मी मोठा म्हणून ते सगळ्याकडे निघून गेले. त्यावेळामध्ये विष्णूंचं पोटामध्ये जायचं प्रसंग आला. ते श्रीमद भागवत म्हणजे भागवत कथामध्ये आलेलं आहे. भगवती कथा म्हणजे देवीचं कथामध्ये आले. दृष्टांत तुम्हाला सांगतो. विष्णूचं उदरामध्ये जायचं प्रसंग आला तर ब्रह्मदेवाला जावं लागलं. परंतु महादेव काय म्हटलं, आम्ही दोघं वेगळं नाही, आम्ही कुणामध्ये जायचं म्हणून तिथून तो निघून गेले. म्हणजे बघा, एकही असं ग्रंथ सापडत नाही विष्णू आणि महादेवाबद्दल भेद दाखवणार आहे. प्रत्येकामध्ये दोघांप्रती काय आहे, तेवढंच प्रेम आहे, तेवढं आपुलकी आहे. परंतु अलीकड आपले माणसं काय करतो, आपली दुकान चालव म्हणून आपली धंदा चालायचं, मग म्हणायचं आम्ही वैष्णव भक्त, आम्हाला हे काही चालत नाही. बरोबर आहे ना, आम्हाला ते शिवरात्र वगैरे माहित नाही म्हणून. आणि आपले काय असत नाही, आम्ही एकादशी काय पकडत नाही, आम्ही महादेवाचा भक्त आहोत. बरोबर आहे का? अलीकडे म्हणता येत नाही, तुम्ही महादेवाच्या मंदिराला का जातो म्हणतात, तुम्ही गळ्यात तुळशी मांडली तिकडे काय जातो. काय लोक म्हणतात गळ्यात तुम्ही लिंग घालून पंढरपूरला काय जातो. हे कोणाचे आहे सगळं? अलीकडे चालणार हे आपलांचं आहे, म्हणजे कमी बुद्धी लोकांचा विचार आहे. म्हणून भक्ती करत असताना मूळ भक्त एकाच आहे. बरं लक्षात घ्या, भगवंत वेगळं वेगळं असेल तुमच्या दृष्टीनं, भगवंत सुद्धा एकाच आहे, भक्तही सुद्धा एकाच आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, भेदाभेद बाजूला सारू एक मार्ग तर आपल्याला पकडून चालावा लागतो. नाही म्हटलं तर कसं होते माहिती आहे का, अखेरच्या वेळामध्ये म्हणतो देव हे माझा नाही, तो म्हणते हे माझा नाही. बरोबर, अखेरच्या वेळ आला तर तुम्ही एकही देवाचं पूजन नाही केलं, ह्याचा अर्धा, त्या देवाचा अर्धा, ह्या देवाचा अर्धा तुम्ही करत बसला. शेवटी म्हणतात देवाने येतं आपला नाही,
थोडं थोडं पूजा केलेलं ह्याला बाजूला ठेवतात, बरोबर आहे. म्हणून काय करायचं, श्रद्धा आणि निष्ठा एक ठेवला पाहिजे. मानला पाहिजे, प्रत्येक देवदेवताला माना, कुठल्याही मंदिराला जा, कारण आपला हा परंपरा आहे, आपला हा वारसा आहे. आपण सर्व देव उपासक आहेत. आपली भारताचा फार मोठा महिमा आहे, विविधतामध्ये एकता आहे. आपल्याकडे आम्ही विचार केले किती देव आहे आपल्याकडे पूजा करण्यासाठी, 33 कोटी देव आहे. म्हणजे 33 आहे बरं, 33 कोटी म्हणजे कोटी नाही, करोड नाही, लक्षात घ्या. 33 कोटी म्हणजे उच्च कोटीचे 33 देव आहे आपल्याकडं. पण आपण काय करतो, त्याच्यापेक्षा जास्त देवाचं पूजा करतो. मला तर वाटतं आपले माऊली तुमच्या घरामध्ये, तुमच्या देवघरावर किती देव आहे हो? किती देव आहे सांगा बरं, मोजलो का कधी? तर यात्रेला गेले की 4-4 देव तुमच्या घरी आले, बरोबर आहे. कुठल्याही एका पंढरपूरला गेले, एक वेळ जाऊन आले की तुम्ही देवाला आणणारच, एक वेळ गेले की आणणारच. म्हणून किती दिवस झाले तुमच्याकडे, तर हिसाब तुम्हालाच माहिती. मग एवढं देवाची उपासना करणार आहे. शेवटी विविधतामध्ये एकता, विविधता आहे आपल्याकडे परंतु एकताच आहे. म्हणून आपली हा भारत देशामध्ये अनेक लोक आक्रमण केलं, अनेक आघात झाले, शेवटी धर्म अबाधित राहिला. धर्म काही झाले नाही, लक्षात घ्या. सर्व काही नाश करायचे प्रयत्न केले, शेवटी धर्म राहिला. का तर मठा मंदिर असल्यामुळे धर्म टिकलं, मठा मंदिरामुळे धर्म टिकलं, धर्माची उपासना करणाऱ्या भक्तामुळे सुद्धा धर्म टिकलं. म्हणून ह्या धर्माची परंपरा काय आहे, कधीही संपणार नाही. म्हणून काय करायचं, आम्ही एक देवताला, कुठलं एक देवता असतं, म्हणजे स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. उपनिषद मधल्या वाक्याप्रमाणे स्वधर्माचं आम्ही कोण आहोत, कुठल्या कुळात जन्मलो, स्वधर्माचं जाण ठेवायचा, त्याप्रमाणे आपली वाटचाल असायला पाहिजे. म्हणून स्वधर्माची जाण तुम्ही ठेवायचं असेल तर प्रत्येक जणाला धार्मिक स्वतंत्र आहे. म्हणून तुम्हाला कसं कसं जमेल त्याप्रमाणे ह्या भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही सगळे हिंदू म्हणून, शेवटी लक्षात घ्या, आम्ही सगळे कोण आहोत, आम्ही सगळे हिंदूच आहोत. आपल्या मध्ये राहणार अनेक पंथ वेगळे आहे, अनेक धर्म वेगळा आहे. आपलं सर्वस्व मूळ काय तर असेल तर तो हिंदूच आहे. म्हणून या हिंदू संस्कृतीमध्ये आम्ही सगळेजण काय केलं पाहिजे, अनेक देवताची उपासना करत असतानाही सुद्धा स्वधर्माचा त्याची जाण ठेवायचं असेल तर वीरशैव लिंगायत परंपरा मात्र एका जातीपुरता नाही, सर्वांसाठी असणारा हा परंपरामधला एक महान असं ग्रंथ म्हणजे तो श्री सिद्धांत शिखामणी धर्मग्रंथ. म्हणून त्या श्री सिद्धांत शिखामणीमध्ये स्पष्टपणे उल्लेख करतात, सर्व सिद्धांताचं शिखामणी आहे. सर्व सिद्धांतावर एक विचार चांगला देणारा म्हणजे तो श्री सिद्धांत शिखामणी. ह्याच्यामध्ये अजिबात जातीचा उल्लेख नाही. ह्याच्यामध्ये काय आहे, 101 स्थलामध्ये एकोत्तर स्थल सिद्धांत असंही म्हटले जाते. म्हणजे 101 स्थल म्हणजे ह्या जीवाने भगवंतकडे कसं जावं, ह्या जीव शिव कसं व्हावं, त्याकरिता सांगितलेलं 101 स्थल. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे 19 तत्वाचं विवेचन ह्या ग्रंथामध्ये झालेले आहे. 19 तत्व कुठला आहे तर तो अष्टावर्ण, षटस्थल, पंचाचार. षटस्थलामध्ये येणारा 6 स्थल म्हणजे भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण, ऐक्य 6 स्थल आहे. आणि अष्टावरणमध्ये येणारे गुरु, लिंग, जंगम, विभूती, रुद्राक्षी, मंत्र, प्रसाद, पादोदक हे 8 आवरण आहे. आणि शेवटी पंचाचार्य नाही, पंच आचार आहे. तो पंच आचार कुठला असेल तर सदाचार, शिवाचार, लिंगाचार, गणाचार, भृत्याचार हे 5 आचार. असे एकूण 19 तत्व काय केले जगद्गुरु रेणुकाचार्याने अगस्त्य महर्षीला सांगत असताना 101 स्थलामध्ये. तो पहिला म्हणजे पिंडस्थल, पिंड ज्ञानस्थल, संसार हे स्थल असे म्हणून एक स्थलाचं विवेचन करत शेवटचे ऐक्यस्थळापर्यंत जातात. आणि अगस्त्य महर्षीला समोर ठेवून जगद्गुरु रेणुकाचार्याने संपूर्ण मनुकुलाचा उद्धार करण्याकरिता, ह्या जीवशिव होण्याकरिता सुंदर असं ज्ञान दिलेला हा 19 तत्वाचं विवेचन करायचं असेल तर हे प्रत्येकांसाठी गरज आहे, एकट्यासाठी नाही. हे फक्त लिंगायतच ऐकावं, लिंगायतनच पाळावं असेल तर काय नाही. जे कोणाला इच्छा असेल, प्रत्येक माणूस, प्रत्येकाला वाटलं खरं मी लिंग दीक्षा घ्यायचं आहे, प्रत्येकाला संधी आहे, ह्याच्यामध्ये बंधन नाही. अनेक ठिकाणी म्हणतात नाही हे
तुम्हाला जमत नाही, ते त्यांना जमत नाही, हे करू नाही, हे करू, अजिबात नाही. म्हणजे ह्या वीरशैव धर्मामध्ये कुठलंही बंधन नाही. पण एक व्रत मात्र वीरव्रत आहे, म्हणून याला वीरशैव म्हटलं जातं. वीरव्रत आहे याला. हे कसलं वीरव्रत आहे? दीक्षा घेतल्यानंतर शेवटपर्यंतही सुद्धा शिवपूजना एकही दिवस न बंद पडता अखंडपणे वीरव्रत आहे. हे तुम्ही थोडक्यात करा, मोठा करा, परंतु हा व्रत मात्र कधीही बंद पडता कामा नये. अलीकड काळामध्ये दीक्षा घेतात, 4 महिने पूजा करतात, 5व्या महिन्यापासून लिंग गायब. बरोबर आहे. दीक्षा घेणारची संख्या वाढली. आपली अनुष्ठानमध्ये शेवटी 18 तारखेला दीक्षा कार्यक्रम आहे, अनुग्रहाचे कार्यक्रम आहे. दीक्षा घेणारी संख्या खूप वाढलं, परंतु आचरणात फार कमी लोक आहेत. म्हणून आचरण होणं फार महत्वाचं आहे. आचरण असेल तरच आपल्याला काय होतो, तर भगवंताचा साक्षात्कार होतो. कारण ह्या जन्म मरण चुकवायचं असेल तर आपल्याला आचरणात येणं फार महत्वाचं आहे. म्हणून हा 19 तत्वाचं विवेचन आपल्याला नित्यनेमानं येणाऱ्या 17-18 दिवसामध्ये सुंदर असं मी विवेचन करू. कारण आपल्याला श्री सिद्धांत शिखामणीच्या बरोबर अनेक ग्रंथाचंही सुद्धा ओजार्थमध्ये धावता युगामध्ये काही काही विवेचन आपल्याला रोज थोडं थोडं करू. कारण या अनुष्ठानामध्ये ज्ञानप्राप्ती झाला पाहिजे. काल सांगितलं तुम्हाला, सकाळी पूजा केल्याने उपासना पद्धती कळतो, पुण्य लाभ होतो. सायंकाळी प्रवचन आणि शिवपाठमध्ये सहभाग झाल्याने ज्ञानप्राप्ती होतो. म्हणून ज्ञानप्राप्ती होण्याकरिता आपलं जीवन कसं जगावं हे समजून घेण्याकरिता नित्यनेमाने हा प्रवचनामध्ये सहभागी झाला पाहिजे. म्हणून जाता जाता एवढं तुम्ही सगळं ऐकतो ना, ऐकलेलं वाया जाते का? काही तर वाया जाईल का? अजिबातच जाणार नाही. परंतु आम्हाला वाटतं की एवढं ऐकलो आम्ही, पण शेवटी श्रवण करायचं आहे ना. श्रवण महिना आहे, श्रवणाचं एक भक्तीच आहे. कुठंही बसून ऐकू येऊ लागले, बसून ऐकू लागलं, भक्ती झालं. ऐकलेलं वाया जाईल का? अजिबातच जाणार नाही. एक दृष्टांत सांगितलं तर लक्षात येईल तुम्हाला. एक गावात राजा होता. तो राजाला वाटलं रोज त्यांना नदीला स्नानाला जावं. मग राजा एक दिवस गेला, मोठ्या नदीला स्नानाला गेलं. मग त्या ठिकाणी एक साधू बसलेले होते. एक संन्यासी आनंदानं आपलं मस्तपैकी आनंदानं बसून होते. त्यांनी काहीच नाही, सर्व कारण संन्यासी साधू सर्व संघ परित्यागी. त्यांचं मनात नाही, डोक्यात नाही, विचार काहीच नसतो. विचार शून्य झालेला असतो, काही नाही, आनंदानं बसलेले होते. मग त्या वेळामध्ये सहजच राजा स्नान करू लागला होता. तिथं एक पक्षी मात्र त्या नदीमधला पाणी घ्यायचा आणि त्याचं चुंच म्हणताना पुढचं त्याच्यातून तो घासायचा. मग तो साधूने पाहिलं, 1 वेळ पाहिला, 2 वेळ पाहिला, आणि तो पाणी घ्यायचा आणि त्याला घासत राहायचं. मग सहजच त्या साधूंच्या मुखातून काय वाक्य निघालं, घे घे कर पाणी डाला, घे कर पाणी डाला, मैंने तेरा मन का बात पहचान डाला. काही संबंध आहे का अर्थार्थी ऐकायच्यामध्ये? काहीच नाही. तो पाणी घेऊन पक्षी करत होता, हे सहज म्हणले. काय म्हणले? घिस कर पाणी डाला, मैंने मन की बात पहचान डाला. 1 वेळ 2 वेळा ते सुरू झाले, 8 सतत म्हणू लागले. मग त्या वेळामध्ये राजे म्हटले, हे काय म्हणू लागलेलं आहे? राजाचं लक्ष गेलं आणि तो ऐकत ऐकत तो स्वतः राजाच्या मुखामध्ये ते शब्द आला. सहज आला. काय त्याच्या मुखामध्ये, म्हणजे ते काय म्हणू लागले अर्थार्थी काही संबंध नाही, परंतु तो राजाच्या दिमागमध्ये आला आणि त्याचं तोंडामध्ये पडलं. मग तोही सुद्धा आंघोळ झाला असेल, जाता ते सहज तुम्ही म्हणतो ना कधी कधी. आता आपली तरुण मुलांना विचारलं तर कळेल. सहज एक गाणं ऐकल्यानंतर दिवसभर गुणगुणत राहतो करू. बरोबर आहे का? तरुणाने विचारलं. मग असले कुठल्याही पिक्चरचे गाणं गुणगुणत राहण्यापेक्षा देवाचे नाव गुणगान करत राहा, ते तुम्हाला फायदा देईल. कारण शिवपाठमध्ये म्हटलंय ना, काय म्हटले? आसनी शयनी भोजनी, आसनी शयनी भोजनी गमने, आसनी शयनी भोजनी गमने, आसनी शयनी भोजनी गमने, आसनी शयनी भोजनी गमने, आसनी शयनी भोजनी
आशनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शोलपाडे. कधी कधी नाव घेतलं पाहिजे प्रेमानं, कधी कधी आशने शय बसले जागी झोपले जागी भोजन करताना प्रत्येक पावला पावलाला सुद्धा काय घेतलं पाहिजे भगवंताचं शूल पाणी. कारण शूल म्हणजे तुमचा फाशी, त्याला शूल म्हटले जाते का फाशी. कारण कुठलं फास आहे तुम्हाला संसाराचं फास आहे, हे कधी सुटणारा नाही. मग इथून मोकळा व्हायचा असेल तर कुणाचे नाव घेतलं पाहिजे शूल पाणीचं. कारण तो काय आहे संसार मध्ये असून नसल्यासारखा आहे. पार्वती माते बायको असले तरी महादेवाला संसार नाही. बरं लक्षात, तुम्हाला वाटत त्यांची संसार असेल, काहीच नाही. नावाला पार्वती शक्ती आहे, शक्ती शिवशक्तीचं स्वरूप, परंतु संसार नाही. महादेवाचं लेकरच नाही. तुम्ही म्हणतो महाराज गणपती आहे, कार्तिक आहे, नाही. गणपती कुणाचा आहे पार्वती मातेचं मनातून तयार झालेलं, बरोबर आहे. म्हणजे संसार काय समजून लक्षात घ्या. कारण संसारातून मुक्त आहे ना, तो बंधनात नाही. सर्व काही तयार केलं पण त्याच्यामध्ये नाही. कसं एक उदाहरण दिलं तर तुमच्या लक्षात येईल. माळावर तुम्ही सगळेजण येण्याच्या अगोदर काही कोळी पक्षी होते ना, त्याला मी जेडर पक्षी म्हणतो, जेडर घोडा म्हणतो कन्नडमध्ये. म्हणजे तो विणत जाते ना. कुठला पक्षी आहे, कुठला किडा आहे, कोळी किडा म्हणतो ना, बरोबर आहे का. कोळी किडा मग तो विणते ना, मग ते जाळी तयार होते. आले का लक्षात कसं जाळी तयार होते ते बघा तुम्ही. त्याला कधी तर बघितलं का जवळून आले की लगेच झाडून साफ करायचं माहिती, ते तर बघितलं का. जगामध्ये एकही इंजिनियर नाही बरं त्याच्यासारखा तयार करणारा इंजिनियर कोणीच नाही जगामध्ये. परंतु तो मात्र किडा काय करतो, बारीक बारीक कडून सुंदर जाळी तयार करतो, परंतु तो स्वतः अजिबात फसत नाही. बरं लक्ष, कुठल्याही किड्याला फसवत येते, कुठलाही किडा येऊ देते बरोबर फसणार तिथं. परंतु तो मात्र काय करतो, सगळं तयार करून लांब कुठं तर बसतो आणि किडा आला बरोबर त्या ठिकाणी जाऊन त्याला शिकार करतो आणि जागेवर जातो. म्हणजे देवाने त्याच्यामध्ये किती मोठा ताकद दिलं. प्रत्येकाकडे देवाने काहीतरी विशेष दिलेलं आहे, ते आम्ही बघत नाही. म्हणजे बघाय कधी तर विचार केला का नाही, एवढं बारीक बारीक तयार करतो, शिकार करतो, परंतु जेवढं सगळं करून त्याच्यामध्ये फसते का, ते फसणारा नाही. मग त्याचं पोट भरलं, सर्व काही चांगलं झालं, जाता जाता तो पूर्ण जाळी सुद्धा ते खाऊन मोकळा होतो ना, जाळी सुद्धा परत ठेवत नाही. म्हणजे त्याचप्रमाणे ह्या भगवंत परमात्मा आणि ह्या जगाचे मालक, त्याला आम्ही भोलेनाथ म्हटलं, त्याला आम्ही अनेक नावांना संबोधलं गेलं. अशी देव काय केलं, जगामध्ये जाळी तयार केलं, विणून तयार ठेवलं, सगळ्यांना मध्ये टाकून दिलं, परंतु तो मात्र मध्ये नाही. तो तयार केलं आणि शेवटी तो संपणार आहे. म्हणजे सुरू त्याच्याकडूनच आहे आणि शेवट देखील त्याच्याकडूनच आहे. अशी देवाचं आम्ही काय केलं पाहिजे, सातत्याने नामस्मरण घेतलं. म्हणून तो काय केलं राजा, लक्षात घ्या, सहज म्हटलं ना. राजाची काय मनात होते का, काहीच सहज म्हटलं आणि शेवटी तो गेलं. काही दिवसांना डोक्यातून गेलं. आपली तरुण मुलांची काही लोक डोक्यातून जात नाही ना, पण त्या राजातून काही दिवस डोक्यातून गेलं आणि एक दिवस राज्यामध्ये फार भानगड झालं. मग तो प्रधानीच विरोधात गेलं. मग तिथं संपूर्ण राज्यामध्ये हाकार सुरू झाला आणि त्यांनी षड्यंत्र तयार केलं राजाला खतम करायचं. मग कसं मारावं, राजे तर शूर असतो, इतर लोकांना युद्ध करू शकत, त्याला कसं खतम करायचं. मग एखादा क्षौरिक असतो ना, तर क्षौरिकाला सुपारी दिली, सांगितले तू त्याचं दाढी करता करता त्याला तुम्ही त्याचे गळे मारून टाक. त्याला म्हणलं भरपूर काही सुपारी दिली की त्याला आनंद भर झाला म्हणून तो घेतला पैसे आणि तयारीत गेला. दुसऱ्या दिवशी तो गेला आणि राजाचा क्षौर करायचा, दाढी करण्याचा वेळ आला आणि सहज तो सुरू केला. त्याच्या हातातलं वस्त्र घेतलं आणि त्याच्यामध्ये घासू लागला. मग राजांना फट म्हणून ते डोक्यात आलं. कुठं पाहिलं होतं त्यांना, काही दिवसापूर्वी एका पक्षी करत होते आणि तो महाराज सहज म्हणलेलं होते, परंतु तो करत असताना मात्र राजांच्या लक्षात आलं आणि तू फट म्हणून तेच तोंडातून आले. काय सांगितलं, घे सगळे कर पाणी डाला
तेरा मन का बात पहचान. एक वेळा म्हटलं मग त्या क्षौरिकाला वाटलं आता काय खरं नाही, माझं मनात ओळखलंय, आता काय माझं खरं नाही. मग तो तरी सुद्धा घाबरले, थोडा पुढे गेला. मग तो सुरू केला, राजा आपोआप सहज म्हणू लागला, त्याला काय अर्थार्थी काय संबंध नव्हता. पण सहज 2 वेळ 3 वेळ म्हटल्यानंतर सगळं टाकून दिलं. राजेचं पाय पकडला, राजे मला चूक झाले, माझं क्षमा करा. तर म्हणलं काय झालं, असं असं मी तुम्हाला मारण्यासाठी काही पैसे घेतलो होतो, सुपारी घेतलो होतो, आता माझं चूक झाली, मी करणार नाही. मग लक्षात घ्या, सहज म्हणलेल्या वाक्यातून एका राजाचे जीव वाचला, काही अर्थार्थी संबंध नव्हता. परंतु तुम्ही मात्र इथं जाणीवपूर्वक आलो, जाणीवपूर्वक ऐकू लागलो. मग 21 दिवस तुम्ही जाणीवपूर्वक ऐकून गेलेलं इथलं प्रत्येक वाक्यानं वाक्य तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही तर न कळत केलेलं नाही, कळून तुम्ही करू लागलो. जाणीवपूर्वक इथं आलो, देवाचे दर्शन करतो, पुढं तर तुम्हाला 1% पुण्य वाढलं. इथं येऊन बसून काय ऐकलो ते जीवनात कुठं येतो, कुठं कामाला येतो. म्हणजे ह्या सत्संगातून, गुरुवचनातून, संतांचे वाचनातून, संतांचे वचनातून, संतांचे विचारातून प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये कधी नाही तर कधी ते वाक्य नक्की कामाला येतो, आल्याशिवाय राहणार. म्हणून प्रत्येक जण हा 21 दिवस मात्र ऐकत असताना, श्रवण करत असताना मात्र प्रत्येक गोष्ट डोक्यात ठेवायचा प्रयत्न करा. नाहीतर 2 कान देवाने दिलं, एक कानातून आलं आणि दुसऱ्या कानातून गेलं. काय झाले प्रवचन, नाही छान झाले. काय झाले प्रवचन, नाही छान झाले, छान झालं, खूप छान सांगितले, भजन चांगलं झालं. काय सांगितले, नाही छान झालं. मग छान छान म्हणतच तुम्ही गेले तर डोक्यात फक्त छान होत. पण त्याच्यापेक्षाही सुद्धा काय सांगितलेले आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचं काय विचार मांडले, मग आपलं त्या जगाचा अनेक जे काही प्रवाह आहे त्याच्याबद्दल काय चिंतन झालं, या सर्व गोष्टी जे काय तुम्ही ध्यानात ठेवून मनन केलं. श्रवणाचे नंतर दुसरा भक्ती तो मनाला भक्ती आहे. श्रवणम मनन सांगितलं म्हणजे श्रवण केलेला तो मनन करणार सुद्धा एक भक्ती आहे. म्हणून तुम्ही मनन केला तर नक्की तुमचे जीवन उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. या प्रसंगामध्ये सांगत आजचा दुसऱ्या दिवसामध्ये श्री सिद्धांत शिखामणी धर्मग्रंथ मधलं एक उजारत कल्चर झालेली आहे. उद्यापासून परत एकदा अनेक विचार घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करून या प्रसंगामध्ये सांगत आजचं सेवामध्ये जे कोणी सकाळच्या पूजेमध्ये किंवा सायंकाळच्या याच्यामध्ये सहभाग झाला तुम्हा सर्वांना भगवंताचं कृपा आशीर्वाद सांगून वाणीला विराम देतो. शिवम वेळात सांबजे नमः पार्वती शिव हर हर श्रीदेश्वर भगवान की जय. श्री जगद्गुरु पंचाचार्य महाराज की महात्मा बसवेश्वर महाराज की संत शिरोमणी स्वामी महाराज सिद्धेश्वर भगवान की जय. सगळेजण दोन्ही हात वर करून भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे वंदे हर हर महादेव, हर हर महादेव.